तर आज सोचा तो आंसू भराए, मुद्दतें हो गई मुस्कुराए. ही भावना इतकी खोल पॅथॉस आहे याच्यात की मी कैक वर्ष झाले मी हसलेच नाही आहे. ही भावना आज सोचा तो आंसू भराए, आज सोचा तो आंसू भराए, मुद्दतें हो गई मुस्कुराए. आज आता हा जो सूर आहे ना, हा टेक्निकली जर तुम्ही पेटीत शोधायला गेलात तर तो कोमल निषाद आहे. हा कोमल नी आहे, पण बाई गाताना त्याला किंचित उत्तरी श्रुती आम्ही म्हणतो, किंचित तो आणखीन त्याच्या स्थानापासून खाली केला आहे. तर हे जेव्हा जाणवलं तेव्हा असं वाटलं की त्याशिवाय हा जो काही तिच्या आयुष्यातली पोकळी आहे, अधुरेपणा आहे, की मला नाहीच मिळालं आयुष्यात सुख, हे कदाचित लक्षात आलं नसतं. म्हणून बाई गातात तेव्हा आज असा तो किंचित खाली करून गातात. आणि त्यातच एक ओळ येते की दिल की नाजूक रगे टूटती हैं, याद इतना भी कोई ना आए. आता हे तर इतकं उच्च दर्जाचं काव्य आणि शिवाय चाल आणि गायकी बघा. याद इतना भी कोई त्या प्लेन पण गाऊ शकल्या असत्या. दिल की नाजुक रगे टूटती है, दिल की नाजुक रगे टूटती है, याद इतना असंही गाऊ शकल्या असत्या. पण हे असं गायले नाही आहेत त्या. याद इतना भी म्हटलेत, म्हणजे आपला हत्तीमधला जो तला त आहे तो याद याद इतना भी कोई ना. हे काय आहे? हा सगळा सौंदर्य विचार आहे आणि हा आपण ऐकतो आणि पुढे जातो. त्याची दखल सामान्य माणूस घेत नाही.